लावून आहे ना तिने पिल्ल पकडले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याने दहशत माजवलेली आहे. आपण जर बघितलं तर वन विभागाच्या वतीने पिंजरे लावून अनेक बिबटे या ठिकाणी कैद करण्यात आलेले आहे. मात्र आता आज दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी माहेगाव देशमुख शिवारामध्ये रहाणे वस्तीजवळ बिबट्याने दुचाकी स्वारांवर हल्ला केलेला आहे. यामध्ये पांडुरंग भगवंत पानगवाणे वय 60 वर्ष आणि सोमनाथ भानुदास दिघे वय 47 वर्ष यांच्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे. दोघे जखमी झालेले आहेत. त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केलेली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य उपचार जो आहे तर लवकरात लवकर करण्याच्या सूचना ज्या आहेत त्यांनी केलेल्या आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी माहेगाव देशमुखमध्ये या आठवड्यामधली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा जो बिबट्या आहे लवकरात लवकर वन विभागाने जेरबंद करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी जी आहे तर ग्रामस्थांमधून आता समोर येत आहे. त्यामुळे आता वन विभाग त्या ठिकाणी कधी पिंजरा लावणार आणि तो बिबट्या कधी जेरबंद होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. मी सोमनाथ दिघे, काळी वस्ती राहणार. कोळपेवाडीहून येताना पचारीवर आहे ना दौलत राणे त्यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला माझ्यावर. दाखल झालेली आमच्या हॉस्पिटलला 2 रुग्ण दाखल झालेले आहेत. एक पांडुरंग पानगवाणे आणि एक सोमनाथ दिघे असे त्यांचे नाव आहे. ते बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत. तर सोमनाथ दिघे यांना थोडी सिव्हिअर इंजुरी झालेली आहे. त्यांच्या पोटरीला 4 ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेल्याच्या थोड्या डीप इंजुरीज आहेत आणि पानगवाण्यांची कंडिशन आता ठीक आहे. त्यांची सुपरफिशियल इंजुरी आहे. तर आम्ही त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट दिलेली आहे. प्राथमिक ट्रीटमेंटमध्ये आमचं जसं वुंड साफ करणे असतं ते केलेलं आहे आणि अँटीरेबिस ट्रीटमेंट आम्ही दिलेली आहे. त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट दिलेली आहे. आता दोघंही स्टेबल आहेत. ओके.